सामान्य संकल्पनांना धक्का देणारं काहीतरी सांगतो बरं का, पण ते अतिशय सायंटिफिक आणि अतिशय व्हॅलिड. मजेची गोष्ट अशी आहे की सध्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स नावाच्या एका गोष्टीचा खूप गवगवा चालतो की पालेभाज्या खाव्यात. का खाव्यात? तर त्याने फायबर मिळतं आणि आपल्याकडे फायबर ह्याचा सगळा जोर सगळीकडे आपल्याला दिसतो. आपण साधी गोष्ट लक्षात घेत नाही, त्या प्रकृतीच्या व्यक्तीची त्याची जी अभिव्यक्तता असेल त्याने ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी नाहीतर याला प्रेशर फिनॉमिना म्हणत असतो की त्या सगळ्या गोष्टी साचत जातात आणि एक दिवशी त्याचा विस्फोट होतो. आणि त्यामुळे विशेषतः ग्रहणी म्हणजे IBS ह्याच्याशी संबंधित जे पेशंट्स असतात, इरिटेबल बाउल सिंड्रोम, तर ह्याच्याशी संबंधित पेशंट्सना माझं नेहमी हे सांगणं असतं, विशेषतः महिलांच्या बाबतीत माझं हे सांगणं असतं की महिला वर्ग आपल्या अनेक साऱ्या भावना खूप दाबून ठेवतात अनेक गोष्टींमुळे. नमस्कार, अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपला थंबनेलवरनं विषय तुम्हाला समजलाच असेल, पचनसंस्थेचं आरोग्य आणि आयुर्वेद. आणि मुळात फक्त म्हणण्यापेक्षा खरं तर आम्ही याच्यामध्ये आयुर्वेदिक औषध हा प्रकार डिस्कस करतच नाही आहोत, कारण त्याच्यासाठी तुम्हाला थेट वैद्यांकडेच जावं लागणार आहेत. आणि हाच मी आधी डिस्क्लेमर टाकते. पण जाता जाता तुम्ही घरी अन्न शिजवता, स्वयंपाक करता, तर स्वयंपाक करताना तुम्ही अशा कोणकोणत्या गोष्टी करू शकता किंवा कुठली खबरदारी घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पोटात जाणारं जे अन्न आहे ते तुमचं आरोग्य जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उत्तम राखू शकेल. आणि मुळात याच्या बाबतीत आपल्या मनामध्ये जे काही गैरसमज आहेत तेच दूर करण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आयुर्वेदाचार्य वैद्य परीक्षित शेवडे सर. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि अगदी पहिलाच प्रश्न, आयुर्वेद आणि पचनसंस्था यांचं एक्झॅक्टली कसं हे आहे आणि मुळात आपली पचनसंस्था उत्तम आहे की नाही हे ओळखण्याचे असे काही. आयुर्वेदानुसार पचनसंस्था हा अत्यंत महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे आणि त्याच्यातलं आपल्या संस्कृतीनुसारचे उत्तर लक्षात घ्या. भगवद्गीतेमध्ये काय म्हटलेलं आहे? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. आयुर्वेद तेच सांगतो की आयुर्वेद असं म्हणतो जाठरो ही भगवान अग्नी. म्हणजे इतकं महत्त्वाचा रोल हा आपल्या पचनसंस्थेला दिलेला आहे की ज्याला आपण जाठराग्नी म्हणतो त्याला साक्षात भगवान असं आयुर्वेदाने म्हटलंय. आता एवढा महत्त्वाचा रोल का दिला असेल तर ह्याचं पुढचं एक्सप्लेनेशन देत असताना आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की आपली पचनसंस्था जर नीट असेल तर काय काय नीट असतं. आयुर्वेद सांगतो की आयु याचा अर्थ आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं आरोग्य हे संपूर्णपणे आपल्या पोटावरती अवलंबून आहे. म्हणून पूर्वी जे गावाकडे म्हणायचे की पोट ठीक असेल तर सगळं ठीक असतं, त्याप्रमाणे हा आयु, वर्ण याचाच अर्थ आपलं कॉम्प्लेक्शन जे आहे, लश्कर जे आहे, त्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या अग्नीवरती डिपेंडंट आहेत. त्याच्यानंतर मग बल, स्ट्रेंथ एखाद्या व्यक्तीची काय असेल. आता ही कुठे मॅटर करते आपल्याला की उद्या एखाद्याला एखादी सर्जरी करावी लागली तर त्यानंतर रिगेन करत असताना काय महत्त्वाचं ठरतं? त्याची पचनशक्ती आधीपासून कशा पद्धतीची होती. उत्साह, उपचय, प्रभा असे वेगवेगळे शब्द वापरून आयुर्वेदाने त्या गोष्टी डिनोट करत गेलेल्या आहेत. आणि याचा शेवट करताना आयुर्वेद इतकं छान सांगतो, शांते अग्नौ मिरियते असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे. याचा अर्थ अग्नी जर का शांत झाला तर माणसाचं जीवन समाप्त झालं. आता हे दोन्ही पद्धतीने आहे की एकतर मेल्यावरती ऑफकोर्स पचनसंस्था, भूक ह्याचा काही प्रश्नच राहणार नाही, पण ज्याला प्राण असं म्हटलेलं आहे ती धारणशक्ती ही मुळात आपल्या पोटात असल्यामुळे त्याला तेवढं महत्त्व दिलं आहे की ज्याची पचनशक्ती चांगली नाही तो जिवंतपणी सुद्धा मेल्यासारखा असतो. आणि म्हणून आज जर आपण बघितलं की IBS सारखे ज्या पोटाच्या तक्रारी असतात ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्यात जास्त क्वालिटी ऑफ लाईफ हॅम्पर करणाऱ्या गोष्टींमध्ये जगात 1 नंबरला सध्या IBSला रँक दिला गेलेला आहे. याचाच अर्थ जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच जीवन आहे. आणि हे सगळं महत्त्व जे आहे ते आयुर्वेदाने पचनसंस्थेला दिलेलं आहे. दुसरा जो आपला प्रश्न होता, माझ्या मते पचनसंस्था व्यवस्थित कशी आहे, कसं ओळखायचं? कुठल्याही टेस्ट न करता आपल्याला ते ओळखता येतं. अगदी सोप्या गोष्टी मी सांगेन की ज्या आपल्या प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःला लावून बघता येतील हे पॅरामीटर्स. एक तर पहिली गोष्ट अशी की आपल्याला वेळेवर भूक लागते का. अनेकदा आपण वेळेनुसार जेवत असतो पण भूक लागल्यानुसार जेवत नसतो. म्हणजे प्रत्येकाने जर स्वतःला विचारलं की आपण रोज कधी जेवतो तर 85 ते 90% लोक उत्तर देतील वेळ झाल्यावर. कारण लंच टाईम असतो त्याच्याप्रमाणे आपण जेवत असतो. पण आपण आपल्या शरीराशी तादात्म्यच ठेवत नाही आहोत की आपल्याला भूक लागली आहे हो किंवा नाही. या जवळपास 85-90% लोकांना भूक लागलेलीच नसते, वेळ झाली म्हणून आपण फक्त जेवत असतो. मग पहिली गोष्ट, भूक जर आपल्याला वेळेवर लागते. सर्वसाधारणपणे पित्त प्रकृतीच्या व्यक्ती जर का सोडल्या आपण तर बाकी 2 प्रकृतींना दिवसातून 2 वेळेला भूक लागली तेवढं पुरेसं असतं. पित्त प्रकृतीला ती कदाचित 3ऱ्यांदा 4थ्यांदा सुद्धा लागू शकते. आयुर्वेदाने त्यांना दंदशूक असा शब्द वापरलाय, म्हणजे कायम चरत असणारे लोक, सोप्या भाषेत दंदशूक.
तर हा इतका इंटरेस्टिंग भाग आयुर्वेद सांगतो. पण बाकीच्या प्रकृतींच्या बाबतीत तसं नाही. मग त्यांना भूक व्यवस्थित लागते का 2 वेळेला वगैरे ह्याचा त्यांनी अंदाज घ्यावा. दुसरी गोष्ट, उद्गार शुद्धी हे आयुर्वेदाने सांगितलंय. याचाच अर्थ आपलं जेवण झाल्यानंतर जवळपास 3 तासांनी 4 तासांनी जो काही ढेकर येतोय तो शुद्ध आहे का तो जेवण जे घेतलेलं होतं त्याच्याच चवीचं आहे. म्हणजे कित्येकदा लोक असं सांगतात की जे काही खाल्लं होतं ना त्याच्याच चवीचा ढेकर येतो, किंवा आंबट ढेकर येतात, करपट ढेकर येतात. याचाच अर्थ पचन संस्था आपली बिघडलेली आहे. ह्याच्या पुढचा पॅरामीटर काय आहे तर जेवल्याबरोबर काही लोकांना शौचाला जाण्याची भावना होते. याचाच अर्थ आपलं पचन संस्था बिघडलेली आहे. याच्या पलीकडे जाऊन मी लोकांना नेहमी असं सांगतो की आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्साह जाणवतोय का शरीरामध्ये, किंवा आपण दुपारी जे जेवलेलो आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आपल्या शरीरात हलकेपणा येतोय का. जर याचं उत्तर हो असेल तर याचा अर्थ आपली पचन संस्था चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे प्रत्येकाने लक्षात घ्यावं, जे मी नेहमी लोकांना सांगत असतो, की आपण शरीरात काय घालताय आणि शरीरातून बाहेर काय पडतंय ह्या 2 गोष्टींकडे जर लक्ष ठेवलं तर पचन संस्था नीट राहते. सोप्यातला सोपा भाग जो इंटरनॅशनल पॅरामीटर आहे की ज्या पद्धतीचे स्टूल्स पास होतात त्याचा चार्टच असतो. आपण अगदी गुगल केलं तरी तो आपल्याला मिळतो. ह्यातलं कुठलं आपलं स्टूल पास होतंय हे जर प्रत्येकाने बघितलं, म्हणजे साधारण जे आपल्याकडे पूर्वीपासून म्हटलं जायचं की सोललेल्या केळ्याप्रमाणे बांधलेली शौचाला झाली पाहिजे, त्या पद्धतीने जर होतंय तर आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर भसरट होत आहे, त्याच्याबरोबर काहीतरी म्युकस पडतोय, क्वचित ब्लड पडतंय का, ह्या सगळ्याकडे लक्ष ठेवणं, एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी सुद्धा कुठल्याही वेगळ्या डायग्नॉस्टिक टेस्ट न करता एकही पैसा फुकट न घालवता आपल्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित आहे का नाही हे सहज कळू शकतं. पचन संस्थेचं जे कार्य बिघडतं तर त्याच्या मागे काही स्पेसिफिक असं कारण आहे की ओव्हरऑल सगळ्याचा परिणाम म्हणून त्याचं म्हणजे कार्य बिघडतं? अनेक सारी कारणं आहेत. जसं आयुर्वेदाने सांगितलं, आयुर्वेदाने ना खाण्याचे पण वेगवेगळे प्रकार सांगितलेत. मग त्याच्यामध्ये एक समशन असा प्रकार सांगितला. याचा अर्थ काय की आपली पोटाची कपॅसिटी कशी आहे त्याच्यानुसार खाणं. काही वेळेला आपण काय करतो की आपलं पोट नाही नाही म्हणत असतं पण जीभ हो हो म्हणत असते. त्यामुळे मग अजून एखादी वाटी श्रीखंड खाल्लं तर काय, ह्या नादात आपण जे काही खातो ते समशन झालं नाही. याच्याच बरोबरीने सांगितलेले विषमाशन किंवा अध्यशन असे प्रकार सांगितले. ह्याचाच अर्थ माझं पोट भरलंय आत्ता पण मी चाळा म्हणून काहीतरी खातोय, जे साधारणपणे OTT कंटेंट बघताना बिंज वॉचिंग होत असताना बिंज इटिंग जे होतं ती गोष्ट म्हणजे अध्यशन झाली. तर ह्याच्यामुळे सुद्धा पोटाचं आरोग्य बिघडतं. विरुद्धासन ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये विरुद्ध आहाराचं सेवन, अगदी उदाहरण जर का द्यायचं झालं तर मिल्कशेक्स किंवा आईस्क्रीम्स. आता शिकरण हे एक नेहमीचं उदाहरण आहे बरं का, की अनेकदा आपण लक्षात घेत नाही. मजेची गोष्ट अशी आहे, शिकरण हा पदार्थ आला कोकणातून आपल्याकडे, आणि त्यामुळे कोकणात जर आपण आजही बघितलं तर केळं आणि नारळाचा रस याला शिकरण असं म्हटलं जातं. आपण जे दूध करतो नाही, आणि ह्याचं सोयीस्कर आपण दुधात रूपांतर केलं आणि विरुद्ध आहार सेवन करायला सुरुवात केली. बरं, मजेची गोष्ट अशी आहे की हे क्वचित कधीतरी एकदा खाल्ल्याने प्रॉब्लेम होणार आहे का, नाही. पण जे नियमित व्यायाम करत असतील त्यांनी हे क्वचित कधीतरी खाल्लं तर त्यांना प्रॉब्लेम नाही. पण आजकाल आपल्याला वेळच नाही ना व्यायाम करायला, त्याच्यामुळे, आणि हे सगळं खायला मात्र वेळ, म्हणून मग लोकांच्या पचनसंस्थेवरती परिणाम होतात. ह्याच्याही पलीकडची, हे तर खाण्याचं झालं, याच्याही पलीकडची महत्त्वाची गोष्ट आपलं मन. आयुर्वेद असं सांगतो की आपला क्रोध असेल, शोक असेल, ईर्ष्या असेल, मत्सर असेल, ह्याच्यासारख्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आहेत त्या गोष्टींनी सुद्धा आपल्या आतड्यांवरती विपरीत परिणाम होतो. आणि आजचं जे आधुनिक विज्ञान आपण ज्याला म्हणतो वेस्टर्न मेडिकल सायन्स, ते सुद्धा ह्याला व्हॅलिडेट करतंय. आज असं म्हटलं जातं की स्ट्रेस ही सिंगल हँडेड अशी गोष्ट आहे की ज्याला गट ब्रेन ॲक्सिस असं म्हटलं जातं. आतड्यांना दुसरा मेंदू असं म्हणतो आपण. तर ह्याला डिस्टर्ब करण्याचं काम हे आपले कुठलेही टोकाचे मानसिक भाव जे आहेत ते करतात. मग अगदी ते खूप जास्त खुश असणं हा सुद्धा भाव असू शकतो बरं का. म्हणजे आपल्याकडे खुश, ऑफकोर्स खुश असणं हे सुद्धा मर्यादेत असलं पाहिजे ना. आता विचार करा, एखादा माणूस हो बरं आहे ना असंच जर का सतत ह्या नोटवर बोलत असेल तर आपल्याला शंका येते ना की नक्की बरं आहेस ना की काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्याप्रमाणे कुठलेही अति प्रमाणातलं असलेलं फिलिंग, आयुर्वेद इज ऑल अबाउट इक्विलिब्रियम. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी योग्य स्थळी, एखादा हसत असेल छान, योग्य स्थळी एखाद्याला शोक होत असेल महत्त्वाचं आहे. रामाला शोक चुकलेला नाहीये रामायणामध्ये आपण जर बघितलं तर. आपण तर साधी माणसं आहोत, पण हे तेवढ्याच पुरतं झालं तर ते ठीक आहे, आणि हे सतत होत राहिलं तर मात्र पचनसंस्थेकरता घातक आहे. एक मला ना
मध्ये अडवते तुला, पण एक छोटंसं आत्ता बोललोय ते तो धागा सुटू नये म्हणून, जे आता तुम्ही म्हणालात ना की शोक म्हणजे होत असेल तर तो व्हायला पाहिजे, किंवा तसं कारण असेल तर तो व्हायला पाहिजे, व्यक्त करायला पाहिजे का की नाही? कारण आपल्याकडे सामाजिक संकेतानुसार मग रडायचं नाही, थोडा हा एक विषयांतर आहे, पण तरी मला असं वाटतं की याचा रिलेव्हन्स आहे या टॉपिकशी. नाही, अर्थातच आहे. दाबून ठेवाव्यात भावना, किंवा मग तुम्ही जे प्रोटोकॉल्स आहेत त्याच्याप्रमाणे आजकाल जे खूप हे केलं जातं, चिडायचं तरी अगदी हळू, याच्यात कितपत हे आहे, याचा काही परिणाम होतो का? नाही, माझं असं म्हणणं आहे त्या प्रकृतीच्या व्यक्तीची त्याची जी अभिव्यक्तता असेल त्याने ती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी नाहीतर याला प्रेशर फिनॉमिना म्हणत असतो की त्या सगळ्या गोष्टी साचत जातात आणि एक दिवशी त्याचा विस्फोट होतो. आणि त्यामुळे विशेषतः ग्रहणी म्हणजे IBS ह्याच्याशी संबंधित जे पेशंट्स असतात, इरिटेबल बाउल सिंड्रोम, तर ह्याच्याशी संबंधित पेशंट्सना माझं नेहमी हे सांगणं असतं, विशेषतः महिलांच्या बाबतीत माझं हे सांगणं असतं की महिला वर्ग आपल्या अनेक साऱ्या भावना खूप दाबून ठेवतात अनेक गोष्टींमुळे. तर त्याच्या बाबतीत सुद्धा, आणि जसं आपण पुरुषांच्या बाबतीत म्हटलात की रडणं हे पुरुषांकरता योग्य नाही, अगदी रिलिव्हंट अशा पद्धतीचं एक सोशल नरेटिव्ह क्रिएट झालेलं आहे जे की चुकीचं आहे. आणि ह्या सगळ्या भावना दाबून ठेवल्यामुळे शरीरावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा होतोच. आणि म्हणून ज्याही काही भावना असतील त्या व्यक्त करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्याकरता, आणि एकूणच आपल्या हॉर्मोनल बॅलन्स करता सुद्धा ते अत्यंत महत्त्वाचं आहे. रोजच्या रोज डे टू डे आपण जो स्वयंपाक करतो घरात, तर ते करत असताना असं जाता जाता काही करता येऊ शकतं का? त्यांनी आपली गट हेल्थ म्हणा किंवा पोटाचं आरोग्य किंवा ओव्हरऑल आपली हेल्थ ही चांगली राहू शकेल. सामान्य संकल्पनांना धक्का देणारं काहीतरी सांगतो बरं का, पण ते अतिशय सायंटिफिक आणि अतिशय व्हॅलिड नाही पाहिजेच. ऍक्च्युअली पाहिजे. म्हणजे हळद कशी वापरायची, दूध हळद घ्यावी का, खूप आहे त्याच्यामध्ये. तो तर एक भागच झाला, पण मी अगदी रोजच्या आहारातल्या काही गोष्टी आपल्याला सांगतो. मजेची गोष्ट अशी आहे की सध्या ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स नावाच्या एका गोष्टीचा खूप गवगवा चालतो की पालेभाज्या खाव्यात. का खाव्यात? तर त्याने फायबर मिळतं, आणि आपल्याकडे फायबर ह्याचा सगळा जोर सगळीकडे आपल्याला दिसतो. आपण साधी गोष्ट लक्षात घेत नाही की फायबरचा इंटेक हा कोणी करायचा आहे? ज्याला शौचाला साफ होत नाही आहे किंवा कॉन्स्टिपेशन आहे त्याच्याकरता. का करायचं आहे? कारण फायबर्स आपल्या शरीरात पचत नाहीत आणि त्याच्यामुळे स्टूलचा व्हॉल्यूम वाढतो आणि फक्त शौचाला क्लिअर होते. याचाच अर्थ ज्यांना ऑलरेडी पचनसंस्थेचे त्रास आहेत त्यांनी फायबर कन्झ्युम करणं उपयुक्त नाही, आणि त्याच्यामुळे ज्यांना सतत अजीर्ण होतं आहे, सतत अपचन होतं आहे, त्यांनी पालेभाज्या नियमितपणे खाऊ नयेत. अनेकदा आपण असं बघाल की ज्या पेशंट्सना पोटाचे त्रास असतात त्यांनी पालेभाज्या जर खाल्ल्या तर एक तर त्यांना शौचाला लवकर होते, आणि दुसरी गोष्ट जे खाल्लेलं अन्न आहे ते तसंच्या तसं पडलेलं त्यांना शौचात दिसतं. हे अनेकदा ते पेशंट्स कंप्लेंट करतात. मग ह्याच्यामध्ये दोन प्रमुख गोष्टी की एकतर पालेभाज्या आणि दुसरी कडधान्य, या गोष्टींचा वापर हा आहारात कमीत कमी ठेवावा. मग काय असावं जास्त? तर फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या ज्या आहेत, पडवळ असेल, दुधी भोपळा असेल, तांबडा भोपळा असेल, दोडका असेल, या सगळ्या भाज्या ह्या सगळ्यांनी प्रामुख्याने जास्त प्रमाणामध्ये खाव्या की जेणेकरून पोटाचं आरोग्य चांगलं राहील. दुसरी गोष्ट, आहारात हिरवी मिरची ही आपण जितकी बंद करू तितकं पोटाचं आरोग्य हे चांगलं राहील. हिरवी मिरची हे आपल्याकडचं पीक नाही आणि आपण रोज आहारात वापरतो. आणि इन्फ्लेमेटरी असलेली गोष्ट की जी इन्फ्लेमेशन कॉज करतं हे आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा पोर्तुगीजांनी आपल्याला असं काही त्याचं जिभेचं गुलाम बनवलं आहे की ते आपण सर्रास वापरताना दिसतं. आपण पूर्वीचं जर का साहित्य काढून बघितलं तर आपल्याला दिसेल की मिरी, सुंठ ह्याचा वापर व्हायचा स्वयंपाकामध्ये, पण हिरवी मिरची ही वापरली जायची नाही. आणि त्यामुळे मी नेहमी माझ्या पेशंट्सना सांगतो, आणि हजारो पेशंट्सना आजपर्यंत त्याचा फायदा झाला आहे. बरं, मी नेहमी एक सांगतो की घरातला एखादा व्यक्ती माझ्याकडे जर पेशंट म्हणून आला तर त्याच्याकरता वेगळं डाएट नाही करायचं आहे, म्हणजे त्या गृहिणींची कामं कशाला वाढवत बसायची. पण त्याच्यापेक्षा जर आपण मिरची सगळ्यांचीच बंद केली तर प्रत्येकांना फायदे होतात. आणि मी नेहमी सांगतो ट्रायल मोडवरती 1 आठवडा बंद करून बघा, काही फरक जाणवला तर कंटिन्यू करा. ह्याच्याच वरती लोक कंटिन्युएशनमध्ये पुढे जातात. आणि तिसरी आणि महत्त्वाची एक टिप देतो की ज्यांना सतत पोटाच्या अडचणी येत आहेत त्यांनी ताजं घरी लावलेलं, घरी बनवलेलं ताक हे आहारामध्ये नियमितपणे ठेवावं. आणि ती घेण्याची सुद्धा एक पद्धत आहे बरं का. म्हणजे अनेकदा लोक 1-1 ग्लास ताक पित असतात, तसं नाही आहे करायचं. जेवताना साधारणपणे 1 वाटी ताजं ताक, जे खूप जास्त आंबट नसेल पण अधमुऱ्या दह्याचं सुद्धा नसेल, दही पूर्ण विरजल असलं पाहिजे. दही आणि अधमुरं ताक हे शब्द इतके हे आहेत, मी मागे एकदा ऐकायच्यात म्हटलेलं पण होतं, त्या शब्दांनी अधमुरं व्हायला
बरोबर आहे. म्हणून ताक चांगलं, म्हणून ताक चांगलं. ऑफकोर्स. असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि आयुर्वेदाने असं म्हटलंय की हा अधमूर दही जे आहे याला मंदक दधी असं म्हणून ते त्रिदोष प्रकोपक आहे असं सांगितलंय. तिन्ही दोषांना वाढवतं. याचाच अर्थ ते घेणं अपेक्षित नाही. मग त्याच्या पलीकडची गोष्ट अशी की नीट विरजलेलं जे दही आहे त्याचं व्यवस्थित घुसळून घरच्या घरी तयार केलेलं ताक. कारण हे मी याकरता सांगतोय, अनेकदा पेशंटना ताक घ्या असं सांगितल्यावर ते कुठे मिळतं असं तरी विचारतात किंवा कुठल्या ब्रँडचं घेतलं का असं तरी विचारतात. तर तसं अपेक्षित नाही. घरच्या घरी लावलेलं असेल ते, त्यात थोडीशी सुंठ पावडर घालायची आणि 1 वाटी एवढ्याच प्रमाणात ते घ्यायचं ताक. तर ते कसं घ्यायचंय, जेवताना मध्ये मध्ये 1-1 घोट पाणी हे बाजूला काढून ठेवायचं आणि ताकच प्यायचं. पोटाचं आरोग्य किती सुधारतं हे करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. पाणी नाही प्यायचं, त्याच्याऐवजी ताक प्यायचं. हा, जेवताना मध्ये मध्ये जिथे आपल्याला वाटतं आहे की आपल्या तोंडाला कोरड पडली आहे तिथे घोटभर पाणी जिथे आपण पितो त्याच्याऐवजी ताक प्यायला सुरुवात करायची, की जेणेकरून पोटाचं आरोग्य सुधारायला मदत होते. का? ताकामध्ये लॅक्टोबॅसिलाई गेलेले आहेत, जे अत्यंत महत्वाचे. आता प्रोबायोटिकचा जमाना चालू आहे ना, मग ह्याच्यामध्ये आपण जर का घरगुती असलेलं प्रोबायोटिक घेऊ शकत असू आणि ते सुद्धा जेवताना का घ्यायचं, तर जेवणातले काही असे घटक की जे प्रीबायोटिक आहेत त्यांच्यासोबत ज्यावेळेला प्रोबायोटिक जातं त्यावेळेला त्याला सिम्बायोटिक काम करणं असं म्हणतात, की या दोन्ही गोष्टी एकत्रित पोटात गेल्या आणि मग तुमचा जे गट मायक्रोबायोम आहे, पोटातले आतड्यातले चांगले बॅक्टेरिया हे चांगले राहण्याकरता त्याची सगळ्यात जास्त मदत होते. कोविडच्या काळामध्ये जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं खूप मेसेजेस फिरत होते आयुर्वेदाच्या ह्याचा पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी उल्लेख होता. त्याच्यात एक असं होतं की दालचिनीची पूड ही खूप चांगली आणि ती म्हणजे ब्लड शुगर मॅनेज करते वगैरे असं पण काय काय होतं. किंवा हळद, म्हणजे हळदीमध्ये कर्क्युमिन वगैरे ते आहे. पण ऍक्च्युली असं आहे की खूप लोकांना, आम्हाला सुद्धा रादर, की योग्य पद्धतीने ती कशी घ्यायची हेच माहिती नाहीये. लोक प्रयोग करून पाहतात, फोडणीत घालून बघ, नाही तर मग दूध हळद. एक तर असं होतं की पाण्यातही हळद घालायचे लोक आणि ते पाणी प्यायचे. किंवा दालचिनी पण म्हणजे सॅलडमध्ये घालून खातात, फोडणीत घालतात. एक्झॅक्टली काय आहे म्हणजे हे उष्ण हीट ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो ती सगळ्याला द्यायला पाहिजे का कच्चं खाणं, का त्याच्यातही परत व्हेरिएशन आहे. हा, एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण भारताचा जरी विचार केला तरी सुद्धा एक तर असं आहे की मसाले कसे वापरायचे हे आपण जगाला शिकवलंय. त्यामुळे आपण खरंच अशा पोझिशनमध्ये नाही आहोत की बाकीचे कोणतरी रिसर्च करतील आणि ते आपल्याला परत शिकवायला जातील. छोट्यातलं छोटं उदाहरण हळदीचं घेऊया. हळदीमध्ये जे कर्कुमिनचा उल्लेख तुम्ही केलात तर ती नुसती हळद, कच्ची हळद खाल्ल्याने कधीही मिळत नाही. कारण कर्कुमिन हे असं कंपाऊंड आहे की जे हाय टेम्परेचरला असलेले फॅट आहेत त्याच्याचमध्ये ब्रेकडाऊन होऊ शकतं आणि त्यानंतरच ते शरीरामध्ये कन्झ्युमेबल किंवा ॲब्झॉर्बेबल या कंडिशनमध्ये जातं. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वयंपाकात कधीही कच्ची हळद वापरली जात नाही. वापरली गेली तर पूर्वीच्या गृहिणी कान पिळायच्या अशी परिस्थिती होती की ती वापरली जात असताना फोडणीमध्ये वापरली जाते. मग फोडणीत, आता त्यातही मजेची गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे फोडणी ही देशी गाईच्या तुपाचीच असली पाहिजे. आपल्याकडची पूर्वीचे कुठलेही ग्रंथ पाकशास्त्रातले जर बघितले तर ती तुपाची फोडणी अपेक्षित आहे. कारण स्मोकिंग पॉईंट हा जास्त असतो. स्मोक पॉईंट जास्त असल्यामुळे त्याचे जे बेनिफिट्स आहेत, स्मोक पॉईंटचे कमी टेम्परेचरला सुद्धा काम करत असतानाचे फ्री रॅडिकल्स निर्माण होऊ नये तिथपासून बरेच सारे. त्या तपशिलात न जाता आत्ता फक्त एवढंच महत्त्वाचं त्यातलं की कर्कुमिन ब्रेक होण्याकरता तिथे ते महत्त्वाचं ठरतं, त्याच्यामुळे ते काम करतं. ही गोष्ट दूध हळद किंवा पाणी आणि हळद ह्याच्यामध्ये तशा पद्धतीने होत नाही. हां, हळदीचे बाकीचे बेनिफिट्स आहेत ते त्याने मिळतील का? मिळतील. कारण आयुर्वेदानुसार काही एकटा कर्कुमिन असा घटक नाही की ज्याच्यामुळे हळद अवलंबून आहे त्या एका घटकावरती. बाकी बरेच सारे आहेत, पण ते त्या पद्धतीने घेतलं तर जास्त महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, मसाल्यांचा वापर हा आहारामध्ये अत्यंत मर्यादित सांगितलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो आपल्याकडे कधीही पूर्वीपासून तिखट जाळ खाणं, मसालेदार खाणं ही पद्धत नव्हती. कारण तुम्ही जो उल्लेख केला हीटचा, उष्णतेचा, तर भारताचं एकूण जिओग्राफिकल कंडिशन बघता आणि त्यातही मसाले बदलतात. म्हणजे आपण पंजाबमध्ये बघितले मसाले वेगळे आहेत, अहो महाराष्ट्रात सुद्धा देशावर मसाले वेगळे आहेत, कोकणात वेगळे आहेत, पश्चिम महाराष्ट्रात वेगळे आहेत, विदर्भाचं. हे का होतं हे सगळ्या गोष्टी? कारण का तिथली भौगोलिक परिस्थिती काय आहे ह्याच्यानुसार ते मसाले सेट केलेले आहेत, ते त्याच पद्धतीने वापरले जायला पाहिजे. दालचिनीचा किंवा जो कोविडच्या बाबतीतला काढ्यांचा वगैरे जो आपण उल्लेख केलात, मी नेहमीच हे सांगतो की आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाहीत एवढं फक्त म्हणत आपण स्वतःचे वैद्य बनायला याकरता जाऊ नये. कारण कोविडमध्ये असे काढे ज्यांनी भरमसाठ पेले ते नंतर मूळव्याध आणि तत्सम गोष्टींकरता आमच्याचकडे ट्रीटमेंट घ्यायला यायला सुरुवात झाली. मग एका ठिकाणी फायदा मिळवण्याकरता दुसऱ्या ठिकाणाचा तोटा का करायचा आहे? याच्याकरता आयुर्वेदाने जे गुण आणि दोष सांगितलेत ह्याचा पूर्ण आपला नीट जर अभ्यास असेल तरच तिथे ते जावं. अन्यथा सोपी गोष्ट अशी आहे की तुमच्या मागच्या 4 पिढ्या 5 पिढ्या जे खात होत्या, जसं खात होत्या, जसं वापरत होत्या
त्या पद्धतीने त्या गोष्टी वापरा. उलट जुन्या ज्या रेसिपीज होत्या त्या रिव्हिजिट करण्याची ही आत्ताची गरज आहे काळाची. ते जर केलं तरी सुद्धा पोटाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. एक त्या अनुषंगाने छोटंसं हळदीचं जे आपण बोललो की त्याला म्हणजे ती टेम्परेचर हाय असायला पाहिजे तिचं आहे, पण आपण फोडणीमध्ये म्हणजे बाकी भाजी बिजी घालण्याच्या आधी म्हणजे तेलातच डायरेक्ट हळद घातलेली ती जास्त चांगली का भाजी घातल्यानंतर थोडी वाफ आणून नंतर त्याच्यावर, कारण ह्याच्यातही ह्या परत दोन्हीकडे ही ट्रीटमेंट मिळते. बरोबर आहे, पण मुळात तेलातली चांगली, पण त्याच्यात सुद्धा ती सगळ्यात शेवट घातलेली चांगली, कारण ती परत आपण आधीपासून जर घातलं तर ते जळणार आणि त्याच्यामुळे परत त्रास होणार. तर ह्याच्यापेक्षा ती अगदी शेवट, जसं आपण अनेकदा हिंगाच्या बाबतीत करतो की वरून फोडणी घालत असताना आपण ते गॅस बंद करणार आणि त्याच्यानंतर हिंग घालतो, कारण तेच आहे की टेम्परेचर असं ठेवा की ते पदार्थ जळू नयेत, पण त्यातले जे महत्त्वाचे घटक आहेत तेवढे फुटून त्या पदार्थांमध्ये मिक्स व्हावेत ह्या पद्धतीने. दूध, दही, ताक, लोणी आणि तूप हे जे नॉर्मल आपल्या घरात वापरले जाणारे पदार्थ आहेत, तर त्या बाबतीत आयुर्वेद काय सांगतं. आणि दुसरंच की दही चांगलं की ताक चांगलं. गोरस वर्ग असं आयुर्वेदाने बेसिकली या सगळ्या गोष्टींना म्हटलेलं आहे. किती छान नाव आहे, गो रस वर्ग. आता ह्याच्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे की हे गोचं असलं पाहिजे तरच तो गो रस वर्ग होईल. हे मी का सांगतोय, कारण बहुतांशी आत्ता आपल्याकडे काही घरांमध्ये म्हशीचं तरी दूध वापरलं जातं किंवा बाकीच्या ठिकाणी गाईचं असं समजून जर्सी किंवा HF यांच्यासारख्या प्राण्यांचं दूध आपण वापरतो. ही वेळ आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आहे की आपण ठिकठिकाणचे जे देशी गायींचे गोपालक आहेत किंवा गोशाळा आहेत, आणि ह्या आता बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. प्रश्न फक्त A1 A2 एवढ्या पुरता नाही आहे. माझ्या दृष्टीने ते मार्केटिंग गिमिक्स आहेत अगदी फ्रँकली. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या पलीकडचे गुणधर्म नाही आहेत का? जसं मी आपल्याला सांगितलं की कर्कुमिन हा एकमेव भाग असा नाही की त्याच्यामुळे हळदीचं अस्तित्व आहे. त्याच पद्धतीने A1 A2 हे फक्त असे भाग नाहीत की ज्यामुळे देशी गाईच्या दुधाचं अस्तित्व आहे. त्याच्या पलीकडचे अनेक रिसर्चेस सध्या उपलब्ध आहेत की केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स हे कशा पद्धतीने वेगळे आहेत बाकीच्या दुधांपेक्षा, अन्य कुठले ॲडिशनल घटक आपल्याला मिळतात देशी गाईच्या दुधातून. त्यामुळे पहिली गोष्ट प्रयत्नपूर्वक प्रत्येक घरातून ही झाली पाहिजे की आपण दूध वापरत असताना ते देशी गाईचंच असेल. कारण ॲडिशनल ह्याच्यामध्ये असे की जे पिशवीतून दूध आपल्याकडे येतंय त्याच्यामध्ये कुठले हॉर्मोन्स गेलेत, काय गेलेत ह्याचा कसलाही आपल्याला पत्ता नाही आहे, आणि ह्या सगळ्यांनी पोटाचे आरोग्यही पुढे बिघडत जाणार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की दूध वापरत असताना ते शक्यतोवर पाश्चराइज्ड असावं याच्याकडे लक्ष देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मी अजिबात असं म्हणणार नाही की देशी गाईचं आहे त्याच्यामुळे ते पाश्चराइज करू नका, किंवा ते ताबडतोब काढून जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तशी गोष्ट चालेल. मध्ये जर का कंटेनरमध्ये ठेवायला वेळ गेला तर त्याने परत पचनसंस्थेला त्रास होणार आहे. आता हे प्रत्येकाचे वेगवेगळे गुण सांगितलेले आहेत. देशी गाईचं दूध आपल्याला माहिती आहे अमृतोपम असंच सांगितलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये. गावो विश्वस्य मातरा असं वेदांनी म्हटलेलं आहे की गायी ह्या जगाच्या माता आहेत, ह्याच्यापेक्षा मोठी उपमा काय असू शकते. आणि त्यामुळे देशी गाईचं दूध हे महत्त्वाचं आहे. त्याच्यापासून निर्माण केलेलं दही असेल, ताक असेल, लोणी असेल, तूप असेल. आता ह्याच्यामध्ये होतं काय, अग्नीची क्रिया होत जाते. बाहेरून आपण जशी हीट देत जातो त्या गोष्टी आपल्या शरीरातल्या हीटला पचवायला सोप्या पडत असतात. आणि म्हणून तुपाच्या बाबतीमध्ये असं सांगितलेलं आहे की तूप शरीरातला ओज नावाचा जो घटक आहे त्याच्याबरोबर त्याला कम्पेअर केलंय, किंवा शुक्र नावाचा जो धातू आहे की जो सप्त धातूंमधला शेवटचा धातू, किंवा ओज हे सगळ्या धातूंचं सार. याचाच अर्थ जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेते, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, ते ओज आहे. आणि तेच आपल्याला बाहेरून कुठून मिळतं तर ते साक्षात तुपातून मिळतं. त्याच पद्धतीने लोण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोणी हे विशेषतः जी लहान मुलं आहेत त्यांच्याकरता उपयुक्त आहे, ज्या गरोदर स्त्री आहेत त्यांच्याकरता उपयुक्त आहे, ज्यांना पाईल्सचे त्रास आहेत त्यांच्याकरता उपयुक्त आहे. पचन चांगलं ठेवायलाही ते उपयुक्त आहे, पण एका ठराविक मात्रेमध्ये ते ठराविक पद्धतीने घेणं आणि वैद्यांच्या सल्ल्याने पचनाच्या बाबतीमध्ये घेणं. बाकीच्यांकरता त्या आहारामधला वापर हा त्याचा होऊ शकतो, त्याला काहीच अडचण नाही आहे. दह्याच्या बाबतीमध्ये सरसकटपणे अनेकदा असं म्हटलं जातं की दही हे खूप त्रासदायक असतं, दह्यामुळे खूप अडचणी होतात. खरं म्हणजे आयुर्वेद तसं काही म्हणत नाही आहे. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे दह्याच्या बाबतीमध्ये मांगल्यकर असा शब्द वापरला आहे. आता एवढा छान शब्द जो वापरतो तर त्याचे एवढे दोष कसे काय असतील? मग अडचण कुठे येते तर ते कशा पद्धतीने खायचं याचे नियम पाळणं महत्त्वाचं आहे. आयुर्वेद असं सांगतो न नक्तम दधी भुंजीत नचाप्य घृत शर्कराम. अगदी बेसिक जर सांगायचं झालं रात्रीला दही खाऊ नका. तुम्ही दिवसभरामध्ये खाल्लं तर तेवढी अडचण नाही आहे. नचाप्य घृत शर्कराम ह्याचा अर्थ तूप असेल, साखर असेल, किंवा मुगाचं कढण असेल, दही असेल थोडंसं, हे एकत्र करून खाण्याच्या असलेल्या गोष्टी आहेत. दही हे एकल खाऊ नये असं आयुर्वेदाला अपेक्षित आहे. नुसतंच एक वाटी दही जर का तुम्ही खाल्लं
तर तुम्हाला पुढे जाऊन पचनाचे ते त्रास करेल. पण ह्याच्याऐवजी आपल्या जेवणातल्या कुठल्या गोष्टींबरोबर खाल्लं तेवढासा ते प्रॉब्लेम करणार नाही. त्याच्या पलीकडची जाऊन गोष्ट अशी की हे करताना परत ते उपयुक्त ठरेल. प्रॉब्लेम करणार नाही तर दूरच राहिलं, उपयुक्तच ठरेल. महत्त्वाची गोष्ट अशी की दही गरम करायचं नाही आणि गरम पदार्थांबरोबर खायचं नाही. कारण आजचे रिसर्च आपल्याला सांगतात की त्यातलं केसिन जे प्रोटीन आहे ते फाटतं तसं केल्यामुळे. मग आज ज्या वेगवेगळ्या मुघलाई डिशेस वगैरे वगैरे जे काय बनवलं जातं की ज्याच्यात दही घालूया, हे करणं विरुद्ध आहे. तर त्या गोष्टी करू नये, त्याने पोटाला त्रास होतात. पण मग दह्याचा वापर ह्या पद्धतीने जर केला, उपयुक्त आहे, त्याच्यात अडचणीचं काहीच नाही. आपल्याला माहिती आहे पूर्वीपासून की ज्यांना जुलाब होत आहेत, अतिसार होत आहेत, त्यांना दही भात दिला जायचा उलट खाण्याकरता, कारण ते थांबवाय त्याच्याकरता. एका पद्धतीने बॅक्टेरियाचं कल्चरच आहे ना ते. मग ह्या पद्धतीने पथ्य पाळून जर का ते खाल्लं तर त्यांनी त्रास होत नाही. ताक अधिक चांगलं याकरता की त्याच्यामध्ये ते घुसळलं गेल्यामुळे दह्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर जे आहे ते बदललंय आणि ते पोटाला अधिक चांगल्या पद्धतीने ॲसिमिलेबल आहे. आपल्याला त्याच्या पलीकडचं मी सांगतो, आयुर्वेदामध्ये अतिसार, ग्रहणी, अर्श ह्याच्यासारखे जे रोग सांगितलेत त्याच्यामधल्या रेसिपीज आलेल्या आहेत वेगवेगळ्या. आणि या रेसिपीजना दाधिकी किंवा ताकरिक अशा पाककृती म्हणतात. याचाच अर्थ दही ॲड करून केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज किंवा ताक ॲड करून केलेल्या रेसिपीज. ताकात शिजवलेली वरीची भगर अतिशय उत्तम असलेली गोष्ट आहे, चवीलाही उत्तम लागते आणि ज्यांना पोटाचे त्रास होत आहेत, ज्यांना विशेषतः प्रोलॉंग असलेले लूज मोशन्सचे त्रास आहेत, त्यांना मळ बांधण्याकरता उपयुक्त असलेली गोष्ट असते. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्या जेवणात आपण इन्कॉर्पोरेट केल्या तर त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला वापर करून देतात. बरं, हा गोरस वर्ग इथेच थांबतो का? नाही. गोरस वर्गाने पनीरबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे आजकाल तो खूप मोठा एक कल्प्रिट झालेला आहे की अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये. त्याला कारण असं आहे की आपण जे पनीर खातोय ते शुद्ध आहे का, इथपासूनची ती तयारी. घरी जर आपण पनीर तयार केलं तर जे लोक नियमितपणे व्यायाम करतात त्यांना त्यांच्या प्रोटीनची जी सोर्स आहे तो व्हेजिटेरियन सोर्स चांगला मिळावा, याच्याकरता पनीर खायला काही अडचण नाही आहे. आयुर्वेदाने एवढंच सांगितलंय, ज्यांची भूक व्यवस्थित आहे आणि जे नियमित व्यायाम करतात अशा लोकांनी क्वचित पनीर खायला काहीही अडचण नाही, असे आयुर्वेदातले संदर्भ आहेत. किलाट, मोरट ह्या पद्धतीचे शब्द जे वापरले गेलेले आहेत ते पनीर करता. आणि ज्याला आपण गाईचा चीक म्हणतो, ज्याच्यापासून खरवस तयार केला जातो. आता खरवस ही गोष्ट सुद्धा हजारो वर्ष जुनी आहे, त्याच्यामुळे त्याचे उल्लेखही आयुर्वेदामध्ये आलेले आहेत. तर त्यामुळे ह्या गोष्टी काही नाकारण्याजोग्या नाही आहेत. कोलेस्ट्रॉलचे त्याच्यामध्ये इम्युनोग्लोबिलिन्स कसे जास्त आहेत याचे रिसर्चेस जर आज होतात तर आमच्या पूर्वजांना काहीतरी माहीत असेलच त्याच्याबद्दल, म्हणून तर खरवसासारखी छान असलेली गोष्ट त्यांनी नमूद करून ठेवली. अच्छा, तुम्हाला एक मध्ये हे करते मी की तुम्ही जो आता दह्यात शिजवलेली भगर म्हणजे वरई, तर एकीकडे आपण असं म्हणतो की दह्याला किंवा ताकाला ही ट्रीटमेंट द्यायची नाही आणि शिजवताना मात्र त्याच्यामध्ये त्याच्यातच शिजवायची तर आपोआप त्याला ही ट्रीटमेंट दिली जाणारच. मग ते कसं काय? चांगला प्रश्न आहे. पण मजेची गोष्ट अशी की मी आपल्याला सांगितलं ताकातली भगर, दह्यातली नाही. आणि त्याच्यामुळे पाणी त्याच्यामध्ये ॲड झालं, मॉलिक्युलर स्ट्रक्चर जे आहे ते त्याचं बदललं की त्याच्यानंतर त्याचं आपण कढी करत नाही का आपण? मी तेच विचारणार होते की मग कढी खाणं पण, कारण कढी आपण दह्याची करत नाही, कढी आपण ताकाची, म्हणजे ताकाला ही ट्रीटमेंट चालते. हो, आपल्याला प्रत्येक गोष्टीचे मार्ग दिलेले आहेत. म्हणजे आयुर्वेदाने असं काही सव्या प्रत्ययाबाबतीत सांगितलं नाही, विधी निषेध सांगितलेला आहे. आयुर्वेदाने सरसकट निषिद्ध असलेल्या फार कमी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आयुर्वेद, मी मगाशी म्हटलं तसं, इट इज ऑल अबाउट इक्विलिब्रियम, की तुम्हाला तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या वातावरणानुसार, आजच्या ऋतूनुसार, तुमच्या पोटाच्या परिस्थितीनुसार काय चालेल ती गोष्ट तुमच्याकरता योग्य आहे. आणि तशाच पद्धतीचं एज असलेले, बॉडी वेट असलेले, हाईट असलेलं दुसरं कोणतरी व्यक्ती असेल त्याला ती चालणार नाही. हे कस्टमायझेशन आहे. आणि वेस्टर्न मेडिसिन आज त्या दिशेने प्रवास करत आहे, जो आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी विचार केला आहे. माझ्याकडे एकाच ग्रहणी तक्रारीचे जर का 5 पेशंट आले, 10 पेशंट आले, प्रत्येकाला दिली जाणारी औषधं आणि सांगितलं जाणारं पथ्य एकसारखं असणार नाही आहे. बेसिक गोष्टी एकसारख्या असतील, पण त्यातला तपशिलातला बदल जो आहे, आणि मुद्दा तोच आहे की एक टॅबलेट एका mgची ही सरसकट सगळ्या बॉडी वेटनुसार कॅल्क्युलेट करून कशी काय देणार होत आपण? तसं शक्यच नाही आहे. हा सायंटिफिक अप्रोच नाही आहे. कस्टमायझेशन हा सायंटिफिक अप्रोच आहे. आणि मी म्हटलं तसं की आता लेटेस्ट रिसर्चेस वेस्टर्न मेडिसिनचे त्याच दिशेने प्रवास करतायत, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, वर्क फ्रॉम होम चालू झाल्यानंतर खरं म्हणजे लोकांची जीवनशैली सुधारायला पाहिजे होती, ती जास्त बिघडत चाललेली आपल्याला दिसते.
मग ह्याच्यामध्ये होतं काय की आपण रिकामे बसलोय म्हणून काहीतरी चाळा म्हणून खात राहतोय. आणि ते खात असतानाच कित्येक युट्यूबर्स येत ना की ज्यांनी चांगलं काम केलं, की जे आपल्या सांगतात की अरे बाबांनो लेबल वाचा, त्याच्यामध्ये किती केमिकल्स गेले ते वाचा. एवढं जरी केलं तरी सुद्धा मोठा फरक घडेल. जे मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाने हा विचार केला की मला भूक लागली आहे का तरच मी जेवीन, एवढं एक पथ्य जरी पाळलं तरी सुद्धा पचनशक्ती जागेवर यायला भरपूर जास्त मदत होणार आहे.